रामकृष्ण हरी. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या 9 वर्षापासून घर तिथे ज्ञानेश्वरी, घरोघरी ज्ञानेश्वरी हा उपक्रम नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यामध्ये हा उपक्रम आपण राबवत आहोत. या उपक्रमामध्ये अनेक साधकांनी, सद्भक्तांनी प्रचंड असा प्रतिसाद देऊन हा उपक्रम यशस्वी केला. पारायणाचं आपलं हे 9वं वर्ष. दरवर्षी आपण श्रावण शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद षष्ठी या कालावधीमध्ये आपल्या घरीच आपल्या सोयीच्या वेळेनुसार आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतो आणि केलेल्या पारायणातील कोणत्याही एका ओळीवर जमेल तसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. उद्या आपला ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील पहिला अध्याय अर्थात अर्जुन विषाद योग. खरं म्हणजे कुरुक्षेत्रावर युद्धसमयी अर्जुनाला आपले भावंड समोर पाहून आपल्या भावकीचे, आपल्या गावकीचे, आपले नातवंड, आपले नातेसंबंधातील लोक आपल्या समोर आहेत आणि त्यांना आपण का बरं मारावं? नाही देवा, माझ्याकडून हे कार्य होणार नाही बरं का. हा अर्जुनाला मोह झाला आणि तो अर्जुनाचा मोह दूर करण्यासाठीच गीता आपल्यासमोर भगवंताने सांगितली आणि त्याच गीतेच्या 700 श्लोकाचं 9033 ओव्यामध्ये रूपांतर माऊली ज्ञानोबारायाने केलं. त्यातला आजचा हा पहिला अध्याय. त्यामध्ये सर्वप्रथम माऊलींनी गणरायाचं स्तवन केलं, सद्गुरूंचं स्तवन केलं, महर्षी व्यासांचं स्तवन केलं. त्याचबरोबर श्रीमद भगवत गीता ही वेदाहून कशी श्रेष्ठ आहे हेही माऊलींनी या अध्यायात सांगितलं. त्याचबरोबर सर्व मायबाप श्रोत्यांना या ग्रंथाचं श्रवण करण्याची प्रार्थनासुद्धा माऊलींनी केली. त्याचबरोबर एवढं सुंदर गुह्य संजयाच्या माध्यमातून धृतराष्ट्रापर्यंत पोहोचत होतं, परंतु धृतराष्ट्र मात्र पुत्रमोहाने ग्रस्त होता. त्याला आणखी वाटत होतं की माझ्याच मुलांचा विजय व्हावा. याच अध्यायामध्ये माऊली ज्ञानोबारायाने देव आपल्या भक्तावर किती प्रेम करतो हे सुद्धा माऊलीने सांगितलं. माऊली सांगतात, जो देव आईवडिलांचा झाला नाही तो देव भक्ताचा झाला बरं का. इथे वेगवेगळ्या शंखध्वनीने युद्धभूमी दणाणून गेलेली आहे आणि यातच अर्जुनाला मोह झाला आणि तो मोह झाल्यानंतर त्या मोहाच्या अवस्थेचं वर्णन माऊली ज्ञानोबारायाने या अध्यायामध्ये केलेलं आहे. हा अध्याय अर्जुन कसा मोहात गुंतला हा सांगणारा अर्जुन विषाद योग. साधकांनी या अध्यायाचं पारायण शांत चित्ताने करावं आणि आपल्याला आलेले अनुभव उद्याच्या आपल्या पारायणाच्या ग्रुपवर व्यक्त करावेत. रामकृष्ण हरी.